श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज बनवूया हैदराबादी चिकन. तर बघा, त्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे. तर आपण याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य, हैदराबादी चिकन करण्यासाठी लागणारं साहित्य बघा. इथे मी 8 मिरच्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या. तर आपल्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. थोडंसं आलं घेतलं आहे कापून, लसूण घेतला आहे थोडा, एक 10-12 कळ्या लसूण घेतलेला आहे. पुदिना घेतला आहे, पुदिन्याची पानं थोडी, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत बघा. इथे खडे मसाल्यामध्ये 1 चक्रफूल आहे, एक मोठी वेलची, म्हणजे मसाल्याची मोठी वेलची आहे ती घेतलेली आहे. याच्यामध्ये मी 4 लवंगा घेतल्या आहेत, 8 काळी मिरी घेतलेल्या आहेत. आणि ही जी वेलची आहे ती अशी जरा अशी फोडून घेतलेली आहे. ती एक वेलची अशी 5 वेलची घेतलेल्या आहेत. आणि जायपत्री मायपत्री हे घेतलेलं आहे बघा. आणि एक अशी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मोठा. तर त्यासाठी हळद पावडर अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे. अर्धा टेबलस्पून धनीची पूड घेतलेली आहे. गरम मसाला घेतला आहे 1 टेबलस्पून. आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर घेतलेली आहे. आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे. आणि काजू घेतलेले आहेत थोडेसे, आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत. आणि दही घेतलेली आहे, एक पेला, पाऊण पेला एक दही घेतलेला आहे, एवढा पेलाभर. आणि हा तळलेला कांदा आहे. हा मी कांदा 2 कांदे मोठे घेतले आणि हा तळून काढला, तेलामध्ये असा तळून काढला मस्त कुरकुरीत. हा तळलेला कांदा आहे. आणि साजूक तूप घेतलेलं आहे, एक पाववाटी अशी घेतले, म्हणजे घेतले तरी 5-6 टेबलस्पून साजूक तूप घेतले. साजूक तुपातच करायचे. चला, तर आपण चिकनला थोडं मॅरिनेशन करूया. थोडंसं मीठ, जास्ती नाही, थोडंसं मीठ. आणि लिंबू पिळून घेऊया. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. आणि हळद आणि मिरची पावडर. आता आपण याला चांगलं मॅरिनेशन करून घेऊया. बघा, आता मी चांगलं याला मॅरिनेशन करते. मीठ, हळद, मसाला चांगलं लावून घ्यायचं. बघा, चांगलं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आता हे एका साईडला ठेवू. आणि आता आपण त्याला ग्रेव्हीसाठी वाटण करू. आता आपल्याला हे ग्रेव्ही करण्यासाठी वाटण करून घ्यायचे. तर त्यासाठी हे लागणारं साहित्य, मिरच्या घालून घेऊ आधी. मिरच्या अशा तोडून टाकायच्या, म्हणजे कसं अशा टाकल्या तरी चालतात, तोडून टाकल्या त्या पटकन होतं. लसूण, आलं हे सर्व आता मी वाटून घेणार आहे. दही, काजू, बदाम हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, हे बदाम, काजू हे सर्व वाटायचे. कोथिंबीर, पुदिना, पुदिना, कांदा, तळलेला कांदा बघा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे, छान. असाच कुरकुरीत करायचा, मस्त करपवायचा नाही, छान असा तळायचा. मीडियम टू लोवरती कांदा तळून घ्यायचा. आणि आता दही घालणार. आधी हे नुसतंच असं फिरून घेते आणि मग दही घालते. असं नुसतं आधी फिरून घेते आणि मग दही घालते. मिक्सरमध्ये असंच मी फिरून घेतलं हे. आता याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया. आता दही घालून वाटून घेते. बघा, मस्त असं वाटून झालेलं आहे, एकदम असं फाईन असं मस्त वाटून झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करू. या चिकनमध्ये हे सर्व वाटण घालून घेऊया. ग्रीन वाटण, ग्रेव्हीवालं. याच्यामध्ये सर्व ते मॅरिनेशन असं करून घेऊ याला. तर हे जे सर्व लागलेलं आहे मिक्सरला ते काढून घेऊया. हे सर्व काढून घेतलं. थोडंसं पाहिजे त्याच्यात पाणी घालून पण आपण घालूया. आता हे हाताने सर्वसं
मस्त लावून घेऊ याला चिकनला. मस्त छान हैदराबादी चिकन. मस्त हैदराबादला जायची गरज नाही आहे. एकदम मस्त लाजवाब असं छान चिकन होतं. तुम्ही नक्की करून बघा. मसाला सगळा वाटण लावून झालेला आहे. आता आपण पुढचे प्रोसेस. गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यात घालायचे साजूक तूप. साजूक तूप आहे हे घरी काढलेलं साजूक तूप आहे. मस्त स्वाद येतो याच्याने. आता आपलं तूप चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे जे खडे मसाले आहेत ना ते सर्व घालून घ्यायचे. चांगले ते परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर उडतं ते. गॅसवर चांगले परतून झालेले आहे. आपण गॅस घालूया. आता आपण जे चिकन हे करून ठेवले हे चिकन आपल्याला घालायचे याच्यात. गॅस बंद केलेला आहे. मग चालू करू आपण. आता गॅस चालू करून घेऊ आपण. आता आपण जे वाटणाचं पाणी जे हे केलेलं आहे ते घालून घेऊ. हे वाडग्यात घालू. याचं पाणी आपण घालून घेऊ. आता आपण हा पाणी घालून घेऊ वाटणाचं. आपण आता हे चांगलं असं फिरून घेऊ चमच्याने. आणि हे चिकन आता आपल्याला शिजत ठेवायचे. याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजत ठेवायचे आपल्याला. त्याच्यात आपण जे गॅसची फ्लेम स्लो करू. अजून झाकण ठेवेपर्यंत ते उडेल. धनेपूड ती घालूया. आणि हा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. आणि सर्व मिक्स करून आपण आता याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजत ठेवूया. मस्त चिकन होतं हे छान. आता गॅसची फ्लेम मीडियम टू हायवर ठेवून याच्यावरती आता झाकण ठेवते म्हणजे उडणार नाही. ठेवायचं आणि मध्ये मध्ये बघायचं उघडून. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि उघडून बघायचं नाही तर ते सर्व उडेन टपाट. बघूया गॅसची फ्लेम स्लो करूया नाही तर ते उडेन. बघा शिजतंय ते मस्तपैकी. असं त्याला अजून शिजून दे. अजून आपण ठेवूया. चांगलं शिजलं पाहिजे चिकन. तर गॅसची फ्लेम स्लो केले ते उडते तरीसुद्धा आपण झाकण ठेवूया पुन्हा. आणि गॅसची फ्लेम पुन्हा मीडियम टू हायवर ठेवूया. आपण बघूया पुन्हा गॅसची फ्लेम स्लो करूया आणि बघूया. मग आता मस्त झालेलं आहे. मस्त म्हणजे थिक पण झालेलं आहे असं छान. तर एवढ्या वेळात चिकन शिजलं जातं. चिकन शिजायला टाईम नाही लागत बॉयलर चिकनला. हे बघा मस्त हे काय शिजलेलं आहे बघा. आता आपण म्हणजे स्लो याच्यावरती जरा वेळ ठेवूया. 5-1 मिनटं ठेवूया. 5-1 मिनटं झाली आहे बघा. मस्त त्याला हे आलेलं आहे छान असं.
खूप छान असं आता तरी येत चाललेली आहे त्याला बघा वरती. असं झालं का झालं हैदराबादी चिकन. बघा मस्त हे झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. हैदराबादला जरा जास्तच खूपच तूप टाकतात, खूप म्हणजे पुष्कळ टाकतात तूप, त्याच्यामुळे खूप तूप ते वरती येतं. आपल्याला तेवढं नको आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, पण एवढं पण कोण खात नाही. ठीक आहे, ते झालेलं आहे बघा आता मस्त. आता आपण थोडा वेळ याला असं ठेवू का, त्याला वरती मस्तपैकी छान अशी म्हणजे तरी येईल त्याला. आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ असंच झाकण लावून ठेवून देते. आता आपलं थोडा वेळ ठेवलेलं आपण असंच मस्तपैकी छान हे झालेलं आहे बघा मस्त. आता आपण काढून घेऊया. मस्त हैदराबादी चिकन. तर तुम्ही नक्की ट्राय करा हे हैदराबादी चिकन. मस्त लाजवाब हैदराबादी चिकन. तुम्ही रोटीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नानबरोबर, पराठ्याबरोबर कशाही सोबत खाऊ शकता. थोडंसं मस्त असं हे चिकन, हैदराबादी चिकन. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे हैदराबादी चिकन. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त हैदराबादी चिकन, मस्त लाजवाब, मस्त शाही हैदराबादी चिकन झालेलं आहे, ग्रीन चिकन. तर तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरीबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर, पराठ्यावर कशावर पण खाऊ शकता. एकदम मस्त एक नंबर लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.